काल आमचे डी पथक आहे त्यांना आपल्या इथं अधिकारी ट्रेन मिळते अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर विभाग आम्ही पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि आमचे डीवायएसपी सर त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या त्या संदर्भात आम्ही जे फूड इन्स्पेक्टर आहेत सोमनाथ बाबासाहेब मुळे यांची संपर्क साधला आणि त्यांच्यासह पूर्ण पथक घेऊन आम्ही गोल्डन शॉप आहे तिथे जाऊन शोध मोहीम झडती मोहीम घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला गोरी ब्युटी क्रीम मेड इन पाकिस्तान त्याच्यामध्ये गोरी डे अँड नाईट ब्युटी क्रीम अशा दोन प्रकारच्या ब्युटी क्रीम मिळाल्या. पहिल्या प्रकारामध्ये 14 आणि 2 16, दुसऱ्यामध्ये 6 असे एकूण 22 बाटल्या मिळाल्या. ते 22 बॉक्स आम्ही सॅम्पल सगळे कलेक्ट केले. त्यातले काही सॅम्पल्स मुळे साहेबांनी पुढील तपासणी आम्ही ताब्यात घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी आहे त्या आरोपीला देखील आपण तपास कामी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याकडे पुढील चौकशी करत आहोत त्यांनी माल कुठून आणला आणि काय केलं. जय महाराष्ट्र. कालच आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशन मधील डिटेक्शन ब्रांचने सीमेपल्लीकडील गुरी नावाची कंपनीची क्रीम शाहिद शेख नावाच्या व्यक्तीकडे जे त्याच्या दुकानाचं नाव गोल्डन मार्केट म्हणून आहे टाकलं होतं. त्याच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साठा सापडलेला आहे. ही गोरी कंपनी जी आहे ती पाकिस्तानात निर्माण होते आणि सीमेपल्लीकडून आपल्या हिंदुस्थानामध्ये आणि संगमनेर सारख्या शहरापर्यंत येते. ही खूप मोठी धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. मी प्रथम पोलीस प्रशासनाचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या पाकिस्तानी क्रीम आणि जो व्यक्ती विकतो त्याला अटक केली आहे. माझं पोलीस स्टेशनमधील पीआयला आणि डिटेक्शन ब्रांचचे सावंत साहेबांना विनंती आहे की ही जे क्रीम ज्या व्यक्तीकडून आलेली आहे त्या व्यक्तीने कोणाकडून घेतलेली आहे. सीमेपल्लीकडून आपल्या संगमनेर शहरामध्ये ज्यावेळेस ही क्रीम विकल्या जाते या विक्रीतून मिळणारा जो पैसा आहे तो आपल्या देश विघात कृत्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यातूनच जिहादी सारखे प्रमाण वाढू शकतात. त्यातूनच भारतामध्ये दहशतवाद निर्माण करण्यासाठी त्याचा पैशाचा वापर केला जाऊ शकतो. म्हणून माझी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला विनंती आहे की याचे पालनवळापर्यंत जाऊन या जिहादी प्रवृत्तींना आणि पाकिस्तानी प्रेमी लोकांना जे भारत देशातील आणि इतर आपल्या स्वदेशी निर्माण होणारे इतरही अनेक साधनं आहेत ते सोडून साहित्य सोडून पाकिस्तानला मोठं करण्यासाठी आणि पाकिस्तानकडे आपल्याकडली पैसा पाकिस्तानात जाऊन तो जिहाद्यांकडे आणि दहशतवाद कृत्यांना वाढ करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर आत्ताच त्याचे पाळेमुळे आणि नांगी ठेचण्याची अत्यंत गरज आहे. आपण पोलीस स्टेशन जर याच्यावरती गंभीर अशी दखल घेतली नाही तर संगमनेर शहर शिवसेना व हिंदुत्ववादी कार्यकर्ते याच्या विरुद्ध येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठं आंदोलन छेडू शकतो आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनने आता त्याच्यावरती गंभीरपणे विचार करून ते लवकरात लवकर याचे शेवटपर्यंत जाऊन अशी इतरही मार्केटमध्ये संगमनेर शहरामध्ये इतरही कुठे विकले जातात का याचा शोध घेणं गरजेचं आहे.